हॅलो यूट्यूब फॅमिली, चित्राज फूड अँड जर्नीमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि हे बघा, मी मस्त आता झटपट असा लसुणी राईस करणार आहे. लसुणी मटर राईस करते आणि ते अप्रतिम होणार आहे. तर तुम्हाला सांगते की हे बघा, अगदी छोटासा कुकर आहे. अगदी कामावरून कुठूनही आपण आलो तर आता मी हॉटेलची ऑर्डर करणार होती, पण मला असं अंदाज आला की तिकडे मला काही व्यवस्थित चव भेटत नाही आहे. तर मी म्हटलं घरच्या घरी आपल्या पद्धतीने अगदी 2 मिरची पावडर, म्हणजे एक तिखट मिरची पावडर आणि कलर मिरची पावडर, त्याच्यात थोडासा लसूण ठेचला आहे आपण आणि तो एक जीव करून घेतलेला आहे. लसूण पण मस्त झालेलं आहे. चटणी ही भाकरीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर ह्याच्यामध्ये मस्त आता आपण फोडणीमध्ये हे बघा तेल टाकून मस्त फोडणी दिलेली आहे. छानपैकी हलकंसं परतून घ्यायचं, जास्त पण करपवायचं नाही आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने खूप सुंदर असा सुगंध आलेला आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये काय करतो, हे परतून झालं की लगेचच आपण हा जो आहे तो राईस आपण ह्याच्यामध्ये, मटर पण धुवून घेतलेला आहे आणि राईस पण, ते दोन्ही एकत्र मी धुवून घेतलेले. आणि बाउलमध्ये माझ्याकडे आहे तो आंबेमोहर राईस आहे. तर तुमच्याकडे बासमती तुकडा किंवा बासमती किंवा साधा तांदूळ कुठलाही तांदळामध्ये करू शकता. असं हे नाही की म्हणजे तुम्ही राशनचा नका वापरू किंवा कुठलाही तांदूळ वापरा. मी आंबेमोहर वापरले. तर सध्या महाग आहे हा राईस, पण हरकत नाही आहे. हॉटेलमध्ये जे पण आपल्याला जे खाण्याची चव मिळते त्यापेक्षा आपल्या घरच्या घरी मस्त आपण थोडक्यात बनवते. थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी बिलकुल कांदा वगैरे वापरलेला नाही, फक्त लसूण वापरलं आहे आणि मिरची पावडर थोडंसं. आता आपण चवीनुसार काय टाकणार आहे ते तुम्ही बघूया. तर हे बघा, मस्त आता असं हे चांगलं परतून घेतलेलं आहे. आणि आता एक जीव चांगला करून घ्यायचा, जेणेकरून चारी बाजूने लसूण लागला पाहिजे. तो जो मसाला आपण फोडणी दिलेला आहे तो एक जीव असं करून व्यवस्थित हे करायचं आहे आपल्याला. आणि छान असं हे बघा, मी मस्त गोल गोल फिरवून असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आता चवीनुसार काय करते, थोडासा आपल्याकडे प्रत्येकाच्या घरामध्ये गरम मसाला असतो. तुमच्याकडे चिकन मसाला असेल, गरम मसाला, मटन मसाला, कुठलाही मसाला असेल, संडे मसाला असेल, कुठलाही असेल तो टाकून घ्या तुम्ही. आणि जो काय असेल तो टाका तुम्ही, त्याच्याने थोडासा फ्लेवरमध्ये फरक पडेल. आणि आता आपण ह्याच्यामध्ये छानपैकी परतून झालं. हा पण एक गरम मसाला आपण एकजीव करून घेतलेला आहे. याच्यामुळे काय होईल, चारी बाजूने मसाले छान लागतील. आणि आता आपण त्याच्यामध्ये जास्त नाही आहे, थोडंसं अगदी त्याला लागेल तेवढं. तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे जो राईस असेल त्याला किती पाणी टाकायचं किती नाही. तर आपल्या अंदाजे आपण ह्याच्यामध्ये आता मस्त आता हे परतून झालं की छान असं एकजीव झाला की लगेचच आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. मी परतण्यावर लक्ष देते, कारण जेणेकरून आपल्याला छान असं हे चव लागावी म्हणून. तर अंदाज घेऊन मी पाणी टाकते. तर वाटलं तर थोडंसं अजून थोडं आपण टाकूया पाणी. थोडं मिक्स करून घेते मी. थोडं झाकण असंच लावलेलं आहे. झाकण तुम्ही डायरेक्ट कुकरचं लावून घ्या. मी तात्पुरतं झाकण याच्यासाठी लावलं की काय, आता थोडंसं काम माझ्या हाताखाली दुसरं चालू होतं, त्याच्यामुळे मी व्यवस्थित असं हे करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात थोडंसं अजून मी पाणी टाकून घेणार आहे, कारण काय होतं, अंदाज समजून येतो आपल्याला. मिक्स केल्यावर थोडासा अजून अंदाज लागतो. आता हे थोडंसं उकळलं की लगेचच मी झाकण लावून घेते. तुम्ही न उकळायच्या अगोदरच तुम्ही त्याला कुकरचं झाकण लावू शकता, पण एक 2 मिनटं मी हे झाकण ठेवणार आहे. आणि लगेचच त्याच्यामध्ये आता आपण हे बघा एकजीव करून घेऊया पुन्हा एकदा. आणि आता लगेचच आपण त्याच्यामध्ये कुकरचं झाकण लावून टाकूया. वरती बघा ना किती सुंदर कलर आलेला आहे, असं वाटतं आत्ताच खाण्याची इच्छा झाली आहे. तर आता हा मस्त आता असं झाकण लावून घेतलेला आहे. आणि हा थोडक्यात व्हिडिओ आहे, जेणेकरून तुम्हाला पटकन बघून तुम्ही बनवू शकता. काही बेसिकच मसाले आहेत, वेगळं काहीच नाही. आता हे 2 शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत. अगदी 2, पहिली शिट्टी झाली की दुसरी शिट्टी झाली की लगेचच गॅस बंद करायचा, कारण पाणी खूप आपल्याला कमी प्रमाणामध्ये टाकायचं आहे. आणि आता ही शिट्टी झाली की लगेचच आपण खाली उतरून थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला हा कुकर. तर हे झालेलं आहे आपलं. आणि आता आपण सर्विंग प्लेटमध्ये हे घेतोय बघा. आता छान असं तुम्हाला मी दाखवते. झाकण उघडल्यावर त्याची वाफ खूप येणार आहे. थंड झाल्यात, कारण वाफेवर होऊन द्यायचं थोडा वेळ, नाही तर लगेचच झाकण उघडण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण उगाच ब्लास्ट होतो आपल्याला. पूर्ण थंड झाल्यावर थोडंसं आपल्याला कळते शिट्टी हे झाल्यावर. हे बघा मस्त असं वाफ बघा किती छान आहे. तर असंच नाही हे करायचं. आता वरती वटाणे आलेले आहेत, तर त्याला आपण एकजीव करून घ्यायचं. आपल्याला जे चमचा वगैरे आहे त्याच्याने आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया, जे उलटणं वगैरे असेल किंवा चमचा असेल त्याने. तर हे बघा, आता मी एका बाजूला हे करते, तिकडे मिक्स करायला घेते लगेचच मी. आणि सर्विंग प्लेटमध्ये आता दाखवते तुम्हाला.
तर आपण काय करायचं, थोडंसं एका बाजूला मी शिफ्ट करते तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी. मी पुन्हा जरा जवळ करते, म्हणजे तुम्हाला कसं मी मिक्स करायचं तेही दाखवते. मिक्सवर मी खूप लक्ष दिलेलं आहे, कारण एक जीव होतो, चवीला होते. आणि वाफ बघा किती सुंदर अशी, आणि सुगंध पण. गरम मसाला, वाटाणे काही बघा मी काहीच टाकलं नाही, फक्त लसूण आणि कलर मिरची पावडर आणि तिखट मिरची पावडर अंदाजे आपल्या, बस एवढंच हे टाकलेलं आहे. आणि किती छान झालेलं आहे तेही तुम्ही बघू शकता. सुंदर असं झालेलं आहे हे. आणि जास्त काय, तुम्हाला ह्याच्यावर कोशिंबीर खावा, दही खावा, तुम्हाला जे आवडेल ते खाऊ शकता तुम्ही. कांदा घ्या किंवा लोणचं घ्या, पापड घ्या याच्याबरोबर, जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता. मी आता काय, मी एकदम झटपट केलेलं आहे. आणि खरं तर ह्याला, या मसाल्याला राईस जो आहे हा मटर लसुणी मसाले राईस जो आहे, तर त्याला आहे ना, खरं सांगते काहीच लागत नाही आहे. असाही खाल्ला तरी खूप छान लागतो. तर हे बघा किती अप्रतिम आणि सुंदर झालेलं आहे. तुम्हाला आवडलं का नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे चित्राज फूड अँड जर्नी. तर नक्की तुम्ही बघा, कमेंट्स करूनसुद्धा सांगा तुम्हाला आवडलं का राईस. कलरसुद्धा बघू शकता, आपण बिलकुल काहीच टाकलेलं नाही आहे, ना कलर मिरची पावडर ना काहीच. तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. लिंबू पिळून जरी खाल्ला तरी खूप छान लागेल. आणि अगदी सोप्या पद्धतीने हॉटेलची ऑर्डर येईपर्यंत हे बघा, पटकन आपल्या अगदी 2 शिट्टीमध्ये हा झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही मस्त भरभरून मला जिव्हाळा देता, कारण कमेंट्स आता मला वाचायला मिळतात. कारण पूर्वी कमेंट्स खूप कमी येत होते आणि आता भरपूर कमेंट्स यायला लागलेत. आणि सगळ्यांना चित्राज फूड अँड जर्नीमधून धन्यवाद.